आज बनवूया उपवासाच्या इडल्या. त्यासाठी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप भगर आणि अर्धा कप शाबू बारीक करून घेतला. लगेचच ते बारीक झालेलं पावडर ना एका भांड्यामध्ये काढून घेतलं. त्याच्यामध्ये अर्धा वाटी ना दही घातलं. पाणी घालून छान असं बेटर तयार करून घेतलं. लगेचच चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करायचं, 10 मिनिटासाठी ठेवायचं. 10 मिनिटं झालेले आहेत, छान असं बेटर तयार झालं. त्याच्यामध्ये पाव चमचा सोडा घालायचं, मिक्स करून घ्यायचं. इडली पात्राच्या प्लेटला तेल लावून घ्यायचं, त्याच्यामध्ये बेटर घालून घ्यायचं. आता इडली पात्रामध्ये पाणी ठेवलं होतं गरम करायला. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये प्लेट ठेवायचं, 10 मिनिटं वाफवून घ्यायचं. आता इडली शिजत्या तोपर्यंत ना इकडं चटणी करून घ्या. भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, मीठ घालून बारीक करून घेतलं. त्यानंतर जसं आपल्याला चटणी पातळ घट लागते तसं ना पाणी घालून घेतलं. आणि त्यानंतर तेल आणि जिऱ्याचा तडका मारून घ्यायचा. तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत नसतील तर न तडक्याची असं चटणी छान लागते. त्यानंतर ना 10 मिनिटानंतर छान अशा इडल्या तयार झालेल्या होत्या. बघू शकता जाळीदार झाल्यात आणि छान अशा शिजल्या पण आहेत. मस्त अशा कुठल्याही पूर्वतयारी बिना ना अशा आपल्या उपवासाच्या इडल्या तयार झालेल्या आहेत. मस्त अशा गरम गरम ना चटणीसोबत खायला घ्यायच्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.